26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस या नावानं साजरा करायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि अनपेक्षित अशी एक विचित्र प्रतिक्रिया पुरोगामी तथाकथित विचारवंत लिब्रांडू यांच्याकडून उमटायला सुरुवात झाली। घटना अशी होती, शिखांचे गुरु गोविंद सिंग यांची दोन मुले साहबजादे फतेह सिंग आणि साहबजादे जोरावर सिंग, अगदी कोळी मुलं 9 आणि 6 वर्षाची, आणि ह्यांनी धर्मांतराला जेव्हा नकार दिला आणि औरंगजेबाने त्या दोघांनाही भिंतीमध्ये चिणून मारलं, तो हा जो दिवस आहे 26 डिसेंबर, यांची आठवण म्हणून ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी भेट दिली आणि तेव्हा ही घोषणा केली वीर बाल दिवसाची। आता अडचण याच्यातली अशी आहे की ह्याच्या संदर्भातले अतिशय स्पष्ट पुरावे जिकडे तिकडे उपलब्ध आहेत। हेच नाही की विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदूंचं नरसंहार शिरकाण केल्या गेलं, मंदिरं तोडल्या गेली, ह्या सगळ्याचे पुरावे इतर कुठे असो की नसो, प्रत्यक्ष फतवा आलमगिरी किंवा मसीर आलमगिरी ही दोन जी महत्वाचे दस्तऐवज उपलब्ध आहेत दरबारातली। मोगलांच्या दरबारामध्ये अशी एक पद्धत होती की नोंदी ठेवल्या जायच्या आणि अधिकृत अशा नोंदी, त्या नोंदी ठेवणारे त्यांच्या पदरी इतिहासकार होते। त्या पद्धतीनं ह्या सगळ्या नोंदी सगळ्या मुघल सम्राटांच्या कारकिर्दीतल्या सगळ्याच्या नोंदी प्रत्यक्ष उपलब्ध आहेत। ह्या नोंदीमध्येच त्यांनी हा उल्लेख केला गेलेला आहे। शिखांच्या धर्मगुरूंचं आणि बाकीच्यांचं कशा पद्धतीने त्यांची हत्या सगळ्यांची करण्यात आली। आता ह्याच्या बाबतीमध्ये हा दिवस ज्यांनी धर्मांतराला नकार दिला, ठामपणे उभं राहून, अतिशय इतक्या कोवळ्या वयातली ही मुलं सुद्धा, त्यांना पण ही गोष्ट कळत होती की आपण आपल्या धर्माच्यासाठीचं प्राणही मोजायला तयार आहोत, पण आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्म बदलणार नाही। ही जी निष्ठा आहे आपल्या धर्माच्या, स्वधर्म निधनाश्रय असं जे म्हटलं गेलेलं आहे। आणि आता इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा ही जी सगळी मोगली गुलामीची मानसिकता होती त्यांच्या बाबतीतली, ही जी सगळी डाव्या इतिहासकारांनी इतिहास बदलला, गंगा जमनी तहजीब असं त्याला नाव दिलं गेलं, आणि त्याच्यामध्ये जे चांगलं केलेलं असेल त्याच्याबद्दलची कोणी आठवण ठेवणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही वाद करायची गरज नाही। मोगलांनी किंवा इस्लामी राजवटीच्या काळामध्ये जे जे काही चांगलं घडलेलं असेल त्याच्या बाबतीमध्ये जर कोणी वाद करणार असेल, म्हणजे त्याची बाजू घेऊन, तर आपण एक वेळ समजू तरी शकतो। आमचा एक फार साधा मुद्दा राहिलेला आहे की जेव्हा केव्हा यांनी जे प्रत्यक्ष अत्याचार केलेले आहे, ज्या प्रत्यक्ष मंदिरांना तोडून त्या ठिकाणी मस्जिदी केल्या गेलेल्या आहेत, ज्या प्रत्यक्ष हिंदूंची हत्या केल्या गेलेली, असे पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याचं तरी तुम्ही किमान समर्थन करू नका। 26 डिसेंबरला वीर बाल दिवसाची घोषणा केल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया उमटायचं काय कारण? शिखांच्या ज्या गुरूंच्या ह्या साहबजाद्यांना, कोवळ्या वयातल्या मुलांना ठार करण्यात आलं, ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला काही शंका आहे का की ठार केलं की नाही? म्हणजे यांचं हे जी सगळी बुद्धीला कसा गंज चढलेला आहे बघा, किंवा कुबुद्धीचा कळस बघा। काँग्रेसचे प्रवक्ते लोकेश जिंदल बोलताना तर असं म्हणाले की हा जो आदेश आहे तो काही औरंगजेबाने दिलेला नव्हता, औरंगजेबाचा जो वजीर होता त्याने प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीचं हे जे भिंत चिणायचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं ती जबाबदारी त्याच्यावरती येते, औरंगजेबावरती नाही। म्हणजे ह्यांचं ढोंग बघा किती भयानक आहे ते। आणि त्याच्या विरोधामध्ये बोललो तर आमच्यावरती हे शिक्का मारतात की हे गोदी मीडिया किंवा कोणीही। वस्तुतः परिस्थिती अशी आहे की हा औरंगजेबाने दिलेला आदेश होता, किंवा सुशील पंडित किंवा हे काश्मीर पंडितांच्या बाजू घेणारे सातत्यानं असं मांडतात की हा केवळ एका प्रसंगापुरता हा मुद्दा नाहीये। जेव्हा जेव्हा इस्लामी आक्रमक आले तेव्हा तेव्हा त्या सगळ्यांनी 500, 600, 700 वर्ष जवळपास या ठिकाणची संस्कृती नष्ट करण्यासाठी मंदिरं, ग्रंथ, हत्या करणे, असंख्य गोष्टीमधून जी सगळी हानी पोहोचवली आहे ती अपरिमित अशी आहे। आणि ह्याचे जागोजागी पुरावे आज सुद्धा मिळतात की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या, म्हणजे तहस नहस असा जो हिंदी मधला शब्द पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला। चिवटपणे हिंदू धर्म आणि त्यांच्यावर विश्वास असणाऱ्यांची आस्था त्याच्यामुळे इतके वर्षापासून टिकू शकला, अन्यथा हे तर नष्ट करायला बसलेलेच होते। हे सगळं असताना सुद्धा हे असं म्हणतायत की बाबा त्यांनी प्रत्यक्ष हत्या नव्हती केली, त्या वजीरांनी सांगितलं। म्हणजे पुढे तर असं म्हणतील की वजीरांनी सांगितलं, पण प्रत्यक्ष ज्या मजुरांनी त्या भिंतीमध्ये विटा लावल्या तो मजूर गुन्हेगार आहे। किंवा अजून यांचं भ्रष्ट डोकं जर ह्या पद्धतीची बुद्धी, म्हणजे कुबुद्धी झालेली जी पुढे चालली, असं म्हणतील यांनी तर काहीच केलं नव्हतं, ते जे तरुण मुलं होते आतमध्ये त्यांनी श्वास घेणं थांबवलं म्हणून त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे ही काय मानसिकता होऊन बसलेली आहे, आणि किती टोकाची आणि विकृतीकडे झुकणारी ही मानसिकता होऊन बसलेली आहे।
आता ज्या पद्धतीने बाबरी मस्जिदचं प्रकरण असो किंवा त्याच्या खाली सापडलेले पुरावे असो, कृष्ण जन्मभूमीचा असो मुद्दा किंवा काशीचा असो, या प्रत्येक ठिकाणी सकृतदर्शनी अतिशय स्पष्ट ढळढळीत असे पुरावे दिसत आहेत. बाबरी मस्जिदचा तरी तो ढाचा उभा होता, तो पाडल्याच्या नंतर खाली मंदिरांचे अवशेष सापडले, की आता काशीला ज्ञानवापी मस्जिदीची जी पाठची पूर्णच्या पूर्ण भिंत ती स्पष्टपणे सांगतीये पुरावा. तो नंदी आहे तिकडे तोंड करून बसलेला. असंख्य गोष्टी ज्या आहेत या सगळ्या सकृतदर्शनी ढळढळीत डोळ्यांना दिसतील असे पुरावे, तरी यांना मानायची तयारी नाहीये. शिखांच्या ह्या तरुण साहबजाद्यांना, ह्या 2 कोवळ्या मुलांना ठार मारल्याचे सगळे पुरावे उपलब्ध असताना, आणि तो दिवस त्यांच्यासाठीचा अतिशय वेदनादायक असा तो दिवस आहे, आणि ते सगळं असताना इतक्या वर्षापासून सुद्धा ती आठवण शीख समाज विसरू शकलेला नाही. हे सगळं असताना सुद्धा आता हे तडजोड करत काय म्हणायला लागले की ह्याच्यात औरंगजेबाचा काय संबंध. म्हणजे इकडं मोदींच्या राजवटीमध्ये दिल्लीला काही घडलं तर हे सगळं पोलीस दल हे कसं केंद्रीय गृह खात्याच्या ताब्यात आहे, आणि केंद्रीय गृह खात्या म्हणजे अमित शहा म्हणजे मोदी म्हणजे संघ म्हणजे मोहन भागवत, असा बादरायणी संबंध जोडणारे हेच लोक याच टीव्हीवरती बसून अशाच पद्धतीच्या चर्चांमध्ये सुतराम संबंध नसताना आरडाओरडी करणारे ही लोक, आणि तिथं प्रत्यक्ष औरंगजेबाचा संबंध असतानाही असं म्हणतात की औरंगजेबाचं त्याच्यामध्ये काही हे नाहीये, त्याच्या वजिराने हे कृत्य केलेलं आहे. ही जी मानसिकता आहे ना ती लक्षात घ्या. प्रत्यक्ष या घटनेच्या पेक्षा सुद्धा ज्या पद्धतीने डाव्यांनी इतिहास मोडून तोडून टाकला, ज्या पद्धतीनं यांनी त्याचं विकृतीकरण केलं, ज्या पद्धतीने जे सत्य आहे ते लपवलं, फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू संगीत म्हणजे आपल्या परंपरेमध्ये चालत आलेलं संगीत असो, साहित्य असो, वास्तुरचना, असंख्य गोष्टींमध्ये ज्या ज्या ठिकाणी ढवळाढवळ केल्या गेली, ज्या ठिकाणी तोडफोड केल्या गेली, त्या प्रत्येक ठिकाणचे पुरावे उपलब्ध आहेत, आणि ती वेदना अजूनही ठसठसते आहे. याच्या उलट नेमकं जी गोष्ट चांगली घडलेली ती आम्ही स्वीकारली ना. आमच्या संगीतातलं योगदान स्वीकारलं, आमच्या वस्त्र प्रणालीमध्ये विणण्यामध्ये जे योगदान होतं ते नवीन आलेलं स्वीकारलं, आमच्या वास्तुरचनेमधलं योगदान स्वीकारलं, आमच्या साहित्यामध्ये जे आकृतीबंध नवीन फारसी किंवा बाहेरून आले ते आम्ही सगळे स्वीकारले, गझलेसारखे असंख्य गोष्टी स्वीकारल्या. आजही त्यांचे एक विशिष्ट पद्धतीनं आदर पूर्ण ह्या आपल्या संस्कृतीमध्ये ठेवला जातो. पण केवळ इस्लामच नाही, बाहेरून जे जे लोक भारतामध्ये आले त्या सगळ्यांनी जे जे काही आणलं ते आम्ही शांतपणे स्वीकारलं, पचवलं, आणि आमच्या संस्कृतीमध्ये ते अजून फुलवलं. ज्या आणि जशा पद्धतीचे सगळे इस्लामिक मोगली बांधकाम वास्तुशास्त्राचे अतिशय सुंदर असे नमुने भारतामध्ये आहेत, तितके तर त्यांच्या पण प्रदेशामध्ये नाहीयेत जुने. म्हणजे आम्ही हे स्वीकारून त्याला अजून पुढे ज्याला आपण 4 चांद लावणे असं म्हणतात ते केलं. असं असताना सुद्धा ज्या प्रत्यक्ष आमच्यावर अत्याचार झाल्याच्या ज्या सगळ्या खुणा आहेत, ज्या सगळ्या आठवणी आहेत, त्यांच्याबद्दल बोलत तुम्ही असं म्हणणार की सामाजिक सलोखा धोक्यामध्ये येणार आहे. म्हणजे ज्यानं अत्याचार केले त्यानं शर्मेनं मान खाली घालायच्या ऐवजी हे असं म्हणतात की तो उच्चार तुम्ही करू नका, तसं केल्यानं काय होईल. म्हणजे जो प्रत्यक्ष गुन्हेगार आहे त्याला काय वाटेल असं म्हणून ज्याच्यावरती गुन्हा झालेला त्याला तुम्ही म्हणता की तुम्ही ओरडू नका. तुमचा खून झालेला आहे आणि तुमच्या खुनामुळे जर त्याच्याबद्दल कोणी जर रडणं असेल तर म्हणताल की अरे अरे तुम्ही रडल्यामुळे त्या खुनाची चर्चा होईल आणि ज्यानं खून केला त्याची बदनामी होईल. म्हणजे इतक्या टोकाला ही मानसिकता गेलेली आहे. आणि आपल्याकडे तर म्हणजे जितका शिकला तितका तो हुकला असं जे ग्रामीण भागातली म्हण आहे, तसे तथाकथित विद्वान वेगवेगळे जाडजंबार पुरावे देतात आणि तेही खोटे. म्हणजे यांची बुद्धी कशासाठी खर्च होते आहे की जे सत्य आहे ते दडपण्यासाठी खर्च होते आहे. सत्य शोधण्यासाठी आपल्याकडे जे वारंवार सांगितलं गेलं होतं आधीपासून आजपर्यंत, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. कोण वेगवेगळं काय सांगतंय किंवा वेगवेगळी मतं सगळं बाजूला ठेवून स्पष्टपणे सत्याच्या शोधासाठीच माझं मन मी हे केलेलं आहे असं तुकारामांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि इथे यांचं असं आहे की वाटेल ते झालं तरी सत्य दडपून टाकायचं आणि त्याच्यासाठी सगळी बुद्धी खर्च करायची आहे. हा जो सगळा डावा अजेंडा आहे, ज्या पद्धतीनं चालू आहे सगळं ते, आणि वारंवार त्याचा बुरखा फाटतो आहे. आज सगळ्या शीख समुदायांना किंवा काश्मीरच्या बाबतीमध्ये जो विषय आताच पुढे आला, काश्मीर फाईलचा चित्रपट नंतर खुल्या झालेले त्या सगळ्या अत्याचाराच्या आणि मानवी हत्याकांडाच्या बद्दलचे सगळ्या खटले, या सगळ्या गोष्टी दाबल्या गेल्या. आता ही मथुरेचा जो वाद आहे की 1968ला म्हणजे ही केस तुम्ही आता कशी का ओपन केली, म्हणजे भांडतात काय माहितीये का मुद्दा घेऊन सुद्धा, की समजा अन्याय झालाय की नाही ह्याच्याबद्दल बोलायला तयारच नाहीत. तुम्हाला आधी का नाही सुचलं,
म्हणजे एखाद्या चोराला पकडल्याच्या नंतर चोरी केलेली आधी केव्हा तरी तो काय म्हणणार की तेव्हा का नाही पकडलं. म्हणजे जर त्यावेळी नाही पकडलं, त्यावेळी खटला नाही दाखल केला, याचा अर्थ असा होतो की नाही ते सगळं आता गेलं, आता विसरून जायचं ही गोष्ट. 26 डिसेंबर हा जो बाल दिवस जाहीर केला गेल्याच्या नंतर एका अर्थाने जर त्याचं सगळ्यांनी मोकळेपणानं स्वागत करायला पाहिजे आणि तसं केलं तरच शिखांच्या जखमेवरती काहीतरी थोडंसं मलम तुम्ही लावला असं होऊ शकेल. त्याच्यावरची ही उसंत वाणी. वीर बाल दिन होताच घोषणा शिखांची भावना सुखावली. कोवळ्या वयाचे 2 छोटे वीर छातीमध्ये तीर धर्मांधांच्या. धर्मासाठी त्यांनी दिले बलिदान शौर्य गुण गान आज त्यांचे. औरंग्याचे प्रेमी सारेच लिब्रांडू लागले तर रडू ढसाढसा. औरंग्याची यांना येते आठवण म्हणे शिकवण सेक्युलर. औरंग्याने म्हणे काही नाही केले स्वतःहून मेले हिंदू इथे. कांत सेक्युलर फाटतो बुरखा शिवतो सारखा लिब्रांडू हा. शिवतो सारखा लिब्रांडू हा. हे सगळे पुरोगामी तथाकथित सेक्युलर आणि गंगा जमनी तहजीब नावानं जे बुरखा शिव पाहत आहेत की जो पूर्णपणे फाटून गेलेला. आणि हा फाटण्यासाठी स्वतः कट्टरपंथी इस्लामचेच बंदे जे काही आहेत ते जबाबदार आहेत त्याला. कुठलाही हिंदू तथाकथित जो उदारमतवादीच आहे त्यानं हे कधीच करू दिलेलं नाही. उलट जी अशी काही चांगली स्थळं आहेत, जी अभिमानाच्या गोष्टी आहेत, जे काही चांगलं घडलेलं आहे त्याच्यासाठी आजही हाच हिंदू चांगलं त्याच्याबाबतीत बोलतो आहे आणि त्याचं रक्षण करतो आहे. हे एकदा जरा नीट समजून घेतलं पाहिजे. 26 डिसेंबर हा दिवस इथून पुढे आपण वीर बाल दिन म्हणून दिवस म्हणून साजरा करूयात आणि लहान मुलांच्या ठायी अतिशय ठाम असं नैतिक बळ, आत्मिक बळ कसं निर्माण होईल याच्यासाठी आपण सगळे म्हणून प्रयत्न करूयात. हाच या 26 डिसेंबरचा संदेश आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.